नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर दररोज एक सकाळी सफरचंद खात असाल तर तुमच्या शरीराला त्याचे अनेक फायदे मिळू शकतात. पण प्रश्न असा आहे की दररोज एक सफरचंद खाल्ल्याने नेमके शरीरामध्ये काय बदल होतात? चला आज आपण जाणून घेऊया. वजन कमी होण्यापासून ते पचनशक्ती आणि हृदयाच्या आरोग्यापर्यंत सफरचंदाचा कसा फायदा होतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी महादेव झोळ आणि तुम्ही पाहताय नवभारत टीव्ही मराठी. तर फायदा पहिला आपल्या शरीराला जो होतो तो म्हणजे आपली पचनशक्ती चांगली होते, सुधारते. सफरचंदामध्ये फायबरचे प्रमाण चांगल्या प्रमाणामध्ये असल्या कारणानं आपल्या शरीराला फायबर मिळते आणि हे फायबर आपल्या पचनसंस्थेसाठी उपयुक्त ठरते. तसेच दररोज सफरचंद खाल्ल्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास सुद्धा मदत होऊ शकते. विशेषतः सफरचंदाची साल काढून न खाता चांगले धुवून सालासह खाल्ले तर फायबरचे प्रमाण आणखी चांगले मिळते. त्याचबरोबर पाहून घेऊयात आपण फायदा नंबर 2, वजन नियंत्रणास राहण्यास मदत होते. जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर सफरचंद हा एक चांगला स्नॅक्स तुमचा ठरू शकतो. होय, तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये जर सफरचंद असेल तर नक्कीच तुमचं वजन नियंत्रणामध्ये सुद्धा राहू शकतं. यामध्ये पाणी आणि फायबर असल्यामुळे सफरचंद खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते आणि अनावश्यक खाणे कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र एक महत्त्वाची गोष्ट, फक्त सफरचंद खाल्ल्याने वजन कमी होत नाही, त्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप ही तितकीच महत्त्वाची असते. जाणून घेऊयात फायदा नंबर 3, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास सफरचंद मदत करते. होय, सफरचंदामध्ये फायबर सोबतच पॉलिफेनॉल्स आणि इतर वनस्पतीजन्य घटक असतात, ज्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून सफरचंद खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरू शकते. विशेषतः फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि कडधान्यांचा समावेश असलेला आहार आपल्या हृदयासाठी अधिक चांगला असतो आणि ज्यामुळे आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं होतं, ते सुधारतं आणि म्हणून दररोज एक सफरचंद खाणे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं. जाणून घेऊयात फायदा नंबर 4, रक्तातील साखरेचे प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत होते. सफरचंद गोड असले तरी त्यामध्ये नैसर्गिक साखरेसोबत फायबरसुद्धा असतात आणि त्यामुळे ज्यूस किंवा गोड पेय घेण्यापेक्षा सफरचंद खाणे अधिक चांगला पर्याय असू शकतो. मात्र मधुमेह असलेल्या व्यक्तींनी फळांचे प्रमाण आणि संपूर्ण आहार आपल्या डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ठेवणे अतिशय योग्य आहे. जाणून घेऊयात फायदा नंबर 5, शरीराला पोषक घटक मिळतात. सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि विविध अँटीऑक्सिडंट घटक मिळतात, ज्यामुळे हे घटक शरीराच्या एकूण आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून रोजच्या आहारात वेगवेगळी फळे समाविष्ट करणे हा आरोग्यदायी सवय बनवू शकते. लक्षात ठेवा, दररोज एक सफरचंद खाल्ले की डॉक्टरांची गरजच पडत नाही असे शब्दशः समजणे सुद्धा चुकीचे आहे. सफरचंद हे आरोग्यदायी आहाराचा एक भाग आहे, ते कोणत्याही आजारावर औषध किंवा उपचार नाही. तसेच सफरचंद खाण्याची सकाळची वेळच सर्वात फायदेशीर आहे असेही ठामपणे सांगता येत नाही. म्हणून तुम्ही दिवसातील कोणत्याही वेळी सफरचंद खाऊ शकता. तर मित्रांनो, दररोज एक सफरचंद खाणे म्हणजे आरोग्यासाठी एक छोटी पण चांगली सवय आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी विषयांसाठी आमच्या नवभारत टीव्ही मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एखाद्या नवीन विषयामध्ये. तोपर्यंत नमस्कार.